उल्हासनगरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन। गुढीपाडव्याच्या दिवशी उत्साहात उल्हासनगर शहरात शिंदे गटाचे नगरसेवक अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। या रॅलीमध्ये विविध वेशभूषांचे आकर्षक सादरीकरण पाहायला मिळाले। विशेषतः आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। त्यांच्या नृत्याने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले। तसेच घोड्यांच्या देखण्या नृत्यानेही नागरिकांचे मनोरंजन केले। या कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या रॅलीमुळे शहरात सणाचा आनंद द्विगुणित झाला असून सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी उल्हासनगर महापालिकेचे महापौर अश्विनी निकम, माजी महापौर लीलाबाई आशान, उपमहापौर अमर लुंड, नगरसेवक प्रदीप गोडसे, नगरसेविका संगीता नितीन सपकाळ, समाजसेवक सुशील पवार, निखिल पाटील, अनिल मराठे, स्थानिक रहिवासी कार्यकर्ते, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी कृष्णा महाले, उल्हासनगर। 9 वर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून आज ही रॅली काढण्यात आली। सर्वप्रथम मी या उल्हासनगर शहरवासियांना हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजची भव्य दिव्य रॅलीचं हे 5वं वर्ष आहे। गेले सतत 4 वर्षापासून ही गुढीपाडव्याची आम्ही रॅली काढतो आहोत। मुंबई ठाणा शहरामध्ये ज्या भव्य दिव्य जशा रॅल्या निघतात त्याच पद्धतीने हिंदूंचं दर्शन घडण्याकरता सर्व मंडळ, शाळेतले विद्यार्थी, सर्व संस्था ह्या एकत्रितपणे येऊन या हिंदू अस्मितेचं दर्शन ह्या उल्हासनगर शहरामध्ये घडून मराठी माणसाचा हा मान आणि गौरव या ठिकाणी लोकांना दाखवला जातो। मला वाटतं चेटीचंदची यात्रा ज्या पद्धतीने निघते त्याच उत्साहाने सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत ही यात्रेचं आयोजन केलं जातं। नववर्ष स्वागत यात्राच्या मागचा उद्देश एवढाच की 31 डिसेंबरला हे इंग्रजी सण साजरा न करता आपण मराठी आहोत, हिंदू आहोत, हिंदूंचे सण साजरे केले पाहिजे, आपला गुढीपाडवा साजरा केला पाहिजे। माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने आमचे वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यांच्याच विचाराचा वारसा आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब घेऊन चालले, त्याच पद्धतीने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या उल्हासनगर शहरामध्ये आज ही रॅली निघाली। या रॅलीमध्ये सन्माननीय महापौर अश्विनी निकमजी या उपस्थित होत्या, उपमहापौरजी अमर लुंड साहेब पण उपस्थित होते आणि संपूर्ण या 13, 14, 15 नंबर पॅनलच्या सर्व नगरसेविका या हिरारीने याच्यामध्ये सहभाग घेतला होता। एवढं ऊन असून सुद्धा सगळे जण अगदी उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झाले होते। मला असं वाटतं की या उल्हासनगर शहरामध्ये ज्या पद्धतीने या उल्हासनगर शहराच्या प्रथम नागरिक आज काम करतायत, आज त्यांनी हे पण दाखवून दिलं की सकाळी चेटीचंदच्या बाईक रॅलीला उपस्थित राहून आज नववर्ष स्वागत यात्रेला पण उपस्थित आहेत, उद्या चेटीचंदच्या रॅलीला पण उपस्थित आहेत। शिवसेनेच्या महापौर म्हणून संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये त्यांनी जो ठसा उमटवलेला आहे त्या कुठेही कमी न पडता त्यांनी आज संपूर्ण शहरवासियांना कालच शुभेच्छा दिल्या की तुम्ही या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि या रॅलीला उपस्थित राहा। त्या स्वतः आज सकाळपासून ह्या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। आपण बघितलं असणार की महापौर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शहरामध्ये त्यांनी एक संदेश दिलेला आहे की मी पण एक मराठी आहे आणि मराठी अस्मिता दाखवण्यासाठी मी प्रथम नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे की मी ह्या गुढीपाडव्याच्या रॅलीला उपस्थित राहीन। त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतल्यामुळे अधिकच गर्दी वाढली आणि लोकांचा उत्साह द्विगुण झाला। आजचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने गोड झालेला आहे। मी पुन्हा एकदा सर्व शहरवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे पार पडतो ते सगळे आमचे मित्रमंडळी, सगळे नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख, माजी उपशहर प्रमुख, माजी शहर प्रमुख हे सर्वजण या ठिकाणी हिरारीने भाग घेतात, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि उद्याच्या चेटीचंदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल।